2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत. उद्धवजी कपटी आहेत. नाही तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर. आणि मी मगध माणूस आहे हो, मी असा घाबरणार नाही. मी होऊन जाऊ दे नाकोटीस दोघांची. मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. मी त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत. हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट. उद्धवजींनी मी त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा. आणि हे काय ते खगे बिगे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, काय कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची. शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री असे कापेल, हादगा बसेल मातोश्रीला. हा वाघाचा जो कातळाचा मुखोटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे. उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. ही कसली कुत्री फुंकताय ती, यांना विचारतो कोण, या अंगावर सोडलेली आहेत. आणि त्यांना घाबरण्यापैकी मी नाही, रामदास कदम नाही आहे बांधवानो. साहेबांना अँब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता, तो मी बदलला. आणि बाळा नांदगाव, अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, मी आणला त्यांना पक्षामध्ये. यांची कुवत नाही, ऐपत काय, यांची अवकात काय. हे भुंकणारे कुत्रे आहेत, त्यांना विचारतो कोण, यांना त्याला विचारा तुला शिवसेनेमध्ये आणला कुठे पक्षामध्ये. उद्या काल तुम्ही गंभीर आरोप केला होता, त्याच्यानंतर ठाकरे गटाचे सगळे नेते तुमच्या विरोधात येत आहेत. नाही, याचं एक गोष्ट मी सांगतो आपल्याला, मुंकणाऱ्या कुत्र्यांकडे मी कधी लक्ष देत नाही. हत्ती चलता है, कुत्ते तो भुगते होता है. उलट पक्षी माझ्यासारखा एक 50-54 वर्ष मातोश्रीमध्ये झालेला माणूस हे का बोलतो, याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं. मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय, हिम्मत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईन. हे अंबादास दानवे सारखे यांना ज्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत, ऐसान फळमुस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. अरे बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो तेव्हा बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो. मी तुम्हाला खरं सांगतो, शपथ घेऊन तुळजाभवानीची. साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं दुमत नाही त्याबाबत. पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं. उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर, हिंमत असेल तर ते नाही सांगावं, असं घडलं नाही, हे उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा आपण. आता ती घाटगे म्हणून त्याविषयी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांवरती बोला, तुम्ही रामदासांवरती बोला. ती म्हटली मी काय बोलू, तो ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही. म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत. उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नाकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजींना ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. मी
त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत. हे आमच्या दोघांमधलं आहे, डायरेक्ट उद्धवजींनी मी. मग उद्धवजी, माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देत, हे समजू देत, ते वास्तव आहे. आणि हे काय ते खगे बिगे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, काय कुवत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची? हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे ना कुठेच दोघांची, माझी तयारी आहे त्यासाठी. अगे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखासारख्या माणूस ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात मग डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय, खगे फेगेला सगळ्यांना काय ते. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगद माणूस आहे हो, मी असा नाही. मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला. ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं का आमदारभाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री असे कापेल हादगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपायचा विषय. मी खोटं बोलत असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल तर सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे. मला अजून आठवत आहे, मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलंत पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय, हो केलंय तुम्ही. आणि उसगाळ का होईना पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू देत, तुमचे काय धंदे तुमचे ते. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही. पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज, हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये माझ्याकडे काय काय बोललेत इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते वास्तव आहे, हे घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांच्या हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं नेमकं ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल. ते हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुत्री भुंकताय ती, यांना विचारतो कोण? या अंगावर सोडलेली आहेत. आणि त्यांना घाबरणार की मी नाही, आमदार सदम नाही आहे बांधवानो. मी भगवा झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिलेली आहे.
खंबीरपणे पाठीशी उभारलेलं आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, त्या उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेस शरद पवारही होते, राज ठाकरे पण त्यावेळेस होते का? नव्हते. त्यांनी काय नेमकं सांगितलं? नव्हते. पण मी 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 ज्यावेळेला होतो त्यावेळेला पवारसाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्यांना विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्या शिवसेनेत आहेत. होय, आहेत होते का? मी आता नावावर घेणार नाही कोणाची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण तुमच्या वक्तव्यात मी नावं घेणार नाही कोणाची. आता होते माझ्यासोबत. त्यांचं एक असं मत होतं की आनंद दिघेंच्या वेळी जसा भावनिक उद्रेक झाला त्याच्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर होऊ नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसाचा कालावधी घेण्यात आला. कुठल्याही मोठ्या नेत्याचं अशा प्रकारे निधन झाल्यानंतर जनतेला शांत करण्यासाठी आणि एक व्यवस्था करण्यासाठीचा हा कालावधी असतो. हे 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का? तुम्ही जे म्हणतायत 2 दिवस कालावधी आम्ही घेतला, हे त्यांनी कबूल केले का? मग चांगलं असेल, मग ठीक आहे. मग प्रेससमोर मला का घालवली? तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर, जनतेसमोर मला का डिक्लेअर का लावलं? तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील. उद्धवजी अडचण देतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेहरे चपटे भोंगतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. जर ते मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर, आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस मातोश्रीवर ठाम होता, त्यानंतर तुमचा निर्णय काय घेतला? तुम्ही निर्णय काय घेतला होता मातोश्रीवर? नाही, मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्समधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता. तो मी बदलला आणि बाळा नांदगाव दोघांनी बदलला. नाही म्हणून सांगितलं, असं होणार नाही. आमचा एक शाखा पण गेला तर आम्ही त्यांना ट्रकमधून, टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्समधून न्यायचा आम्ही? मी तो निर्णय बदलला. मी नाही म्हटलं ऐकणार कोणाचं, मी निर्णय बदललाय तो. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगतील तुम्हाला. तुम्हाला घोषणा करायच्या आधी काय नेमकं सांगण्यात आलं होतं? काय तुम्ही मीडियासमोर काय सांगा? नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरांचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. आणि नंतर 8 वाजता, तर आज ठाकूर नाही आहेत, खासदार ठाकूर आज नाहीत आमच्याकडे, ते माझ्यासोबत होते तेव्हा ते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मॅटर तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून आता तुम्ही सांगा लोकांसमोर जाऊन. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्या ह्याच्यावरनं मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का खोटं बोलेन? मी माझा काय स्वार्थ त्यामध्ये? पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं, हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का? हे वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. मग हे सांगा ना तुम्ही लोकांना. होय, हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले, हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, ते पण सांगावं त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हां, धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की तुम्ही
संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. मी त्यांच्या बाबतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, मी आणला त्यांना पक्षामध्ये. यांची कुवत नाही, ऐपत काय, यांची अवकात काय, हे भुंकणारे कुत्रे आहेत, त्यांना विचारतो कोण? त्याला विचारा, तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये? त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली? त्याला विचारा भास्करला त्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर कुपसून शरद पवार गेला, शरद पवारांकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे आता आलाय. हा निष्ठावंत नाही का? आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो? यांची अवकात काय? हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.